सुप्रभात सज्जन श्रोते हो. आत्मोपनिषद देवपाद पान 174. देव नाही ऐसी जागा कोठे कैसी. देव नाही ऐसी जागा कोठे कैसी. आता असं म्हटलं जातं की ब्रह्म हे ओतप्रोत आहे. सगळी ब्रह्म ब्रह्म आणि ब्रह्मच आहे. ब्रह्म याचा अर्थ बृहत विराट, आणि हे जे विराट ब्रह्म आहे ते दिव्यत्वाने चैतन्याने भरलेलं आहे. म्हणून चैतन्य दिव्यत्व यालाच खऱ्या अर्थाने देव म्हणतात. देव या शब्दातला धातू आहे दिव. दिव म्हणजे मूळ शब्द दिव आहे. दिव म्हणजे प्रकाश. प्रकाशमान तो देव, प्रकाशमान ती देवी. म्हणून दिव्यत्व देव देवी हा संपूर्ण जो अर्थ आहे याचा तो केवळ आणि केवळ त्या ब्रह्मामध्ये ओतप्रोत भरून राहिलेल्या चैतन्याबद्दल आहे. अशा अर्थाने हे काव्य आहे. देव नाही ऐसी जागा कोठे कैसी. देव नाही अशी जागा असणार तरी कशी. आता या दृष्टीने प्रथम आपण एक लहानशी गोष्ट ऐकू. एक हे असतो, फकीर असतो, आणि तो अर्थात तो ज्ञानी असतो, तो काही प्रश्न नाही, पण तो एका मशिदीमध्ये जातो. आणि असं होणार नाही वाचतात, पण ही एक कथा आहे. तो एका मशिदीमध्ये जातो आणि तिथे मशिदीमध्ये म्हणा की अगदी देवळामध्ये म्हणा काय फरक पडत नाही, तो जातो आणि तिथे सिगारेट फुंकतो. तर एक नियमित भक्त असलेला देवाचा येतो. भक्त तिथे येतो आणि म्हणतो, अहो फकीरजी, निदान तुमच्यासारख्या जरी माणसाने देवळामध्ये मशिदीमध्ये पवित्र जागेमध्ये असं करू नये. तशी फकीर म्हणतो, का रे बाबा. तशी तो म्हणतो, अहो ही देवळाची जागा आहे, इथे देव असतो, सर्व धर्मस्थानामध्ये देव नांदत असतो, हे करणं योग्य नाही. अर्थात तो फकीर ज्ञानी असतो. तशी तो म्हणतो, बाळा रे, तू म्हणतो हे बरोबर आहे, पण मला अशी एखादी तरी जागा दाखवशील का की तिथे देव नाही. सांगायचा मुद्दा असा आहे, सर्वत्र देव दिव्यत्व ब्रह्म आत्मतत्व दाटून आहे. अशी जागाच नाही की तिथे देव नाही, आत्मा नाही, परमात्मा नाही, खुदा नाही, अल्ला नाही, अशी जागाच नाही. हे जे त्याने तिथे गोष्टी सांगितलेलं आहे तेच हे ते, किंवा आपल्या काव्यामध्ये आलेलं आहे तेच या गोष्टीमध्ये आलेलं आहे. तर ते काव्य ऐका. देव नाही ऐसी जागा कोठे कैसी. आता बघा, आकाशीचा रंग फुलांचा तो गंध, मेघाची ती वृष्टी देवाची सृष्टी. देव येथे आहे देव तेथे आहे. देव नाही ऐसी जागा कोठे कैसी. देव कोठे राहे देव कैसा पाहे. देव आम्हा तुम्हा घरी राहत आहे. देव सदा आहे देव सदा आहे. सर्वांतरी देव सदाशिव आहे. तो शिव, तो सदाशिव, सदोदित पवित्र असलेला देव आपल्या सर्वांच्या अंतरंगात राहतो. या निमित्ताने आज जे निरूपण पाठवलेलं आहे त्या निरूपणामध्ये सुद्धा सिद्धरामेश्वरांचं एक वचन आहे, रक्त मांसाची शरीरे त्यात राहती जगदीश्वरे. म्हणजे आपली शरीर तर रक्त मांसाची आहेत, आणि या रक्त मांसाच्या शरीरात आज जगदीश्वर म्हणजे आत्मा राहतो. जर सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात आत्मा राहतो तर एक माणूस दुसऱ्या माणसाला असं कसं म्हणू शकतो की बाबा रे, इथे तू हे करू नको, तिथे तू ते करू नको. देवळात पवित्र आहे, मशिदीत पवित्र आहे असं नाही. देव सर्वत्र आहे, त्या अर्थी सर्वच जागा पवित्र आहेत, त्या अर्थी सर्वच हृदय पवित्र आहेत. म्हणून जर सर्वत्र ब्रह्म आहे, सर्वत्र परमेश्वर आहे, तर प्रत्येक माणसाने कोणत्याही क्षणी कोणत्याही पळापळाला हाच विचार केला पाहिजे की सर्वत्र जर पवित्र देवच भरून राहिलेला आहे तर त्या पवित्र देवाला स्मरूनच मी माझं जीवन जगेन, आणि कुठलीही अपवित्र कृती कधीही कुठेही करणार नाही. रस्त्यावर थुंकणार नाही, माझं घर साफ करून तो कचरा शेजारच्या घरात किंवा त्याच्या कंपाऊंड मध्ये टाकणार नाही. हे सर्व या निमित्ताने लक्षात घ्यायचं गरज आहे
कारण देव नाही ऐशी जागा कोठे गैसी. ते दिव्यत्व, ते पवित्र तत्व, ते आत्मतत्व सगळीकडे ओतप्रोत भरून आहे एवढाच सांगायचा मतितार्थ आहे. तो आपण लक्षात घ्यावा. आणि देव नाही ऐशी जागा कोठे गैसी याचा अर्थ देव तर सर्वत्रच आहे. देव सर्व जागांमध्ये भरलेला आहे आणि देव सर्वत्र सर्व जागांमध्ये भरलेला आहे. आणि त्या कारणाने देवा अतिशय शांत दक्ष असल्याने हा जागा देव जागोजागी जागृतपणे आहे. हा शांत दक्ष देव जागोजागी जागृतपणे आहे. त्या कारणाने आपण बोलताना वागताना काळजी घेतली पाहिजे की आपल्या आतच तो जागृत रूपाने आत्मा आहे, तोच हा देव आहे. आणि असा हा आत्मजागृत आत्मदेव सर्वत्र दाटून भरून राहिलेला आहे, त्यालाच ब्रह्म म्हणतात. हेच या काव्याचं विलक्षण सौंदर्य आहे. फक्त 4च कडवी आहेत. आकाशीचा रंग, फुलाचा तो गंध, मेघाची ती वृष्टी, देवाची ही सृष्टी. देव येथे आहे, देव तेथे आहे. देव नाही ऐसी जागा कोठे गैसी. देव कोठे राहे, देव कैसा पाहे. देव आम्हा तुम्हा घरी राहत आहे. देव सदा आहे, देव सदा आहे. सर्वांतरी देव सदाशिव आहे. हे जेव्हा आपण ऐकतो, बोलतो, चिंतन करतो, तेही त्या आत्मदेवामुळेच शक्य आहे. हे लक्षात घेऊन आपल्या श्वासाश्वासात परमेश्वर आहे. जेव्हा आपण म्हणतो कण कण मे भगवान, जर कणाकणात भगवान आहे तर त्याचा उलटा अर्थ आहे की भगवानच कण 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 बनून सर्वत्र व्यापलेला आहे. जसं आपण म्हणतो की देव माझा, जर देव माझा असेल तर मी देवाचा असणारच. म्हणून कण कण मे भगवान हे म्हणताना सुद्धा कण कण में भगवान याचा उलटा अर्थ असा आहे भगवान कण कण में बसते है. आणि जर भगवान कण कण में बसते है तब हर कण ही भगवान आहे. म्हणून तुम्ही आम्ही सर्वच भगवान आहोत हे लक्षात घेऊन आपली जबाबदारी अधिक वाढते. कसं वागायचं, बोलायचं हे समजून घ्या. आणि आजच्या सुप्रभाती ह्या छोट्याशा चिंतनावर अधिक गांभीर्याने लक्ष दिलं तरी कण कण में भगवान आपण जेव्हा म्हणतो तेव्हा जर कण कण में भगवान असेल तर भगवान हा सुद्धा तुमच्या आमच्या सारख्या देवत्वाला पोचलेल्या कणाकणानेच बनलेला आहे. जेव्हा आपण म्हणतो मोतीचुराचा लाडू, मोतीचुराचा लाडू असेल तर त्या मोतीचुराच्या लाडूचा चुरा केला तरी प्रत्येक त्याच्या कणीमध्ये चुऱ्यामध्ये मोतीचुरच असतो. ज्या अर्थी लाडू मोतीचुराचा आहे त्या अर्थी त्यातला प्रत्येक स्वतंत्र कण सुद्धा मोतीचूरच आहे. ज्या अर्थी कण कण में भगवान राहतो त्या अर्थी हे कण 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 घेऊनच हा विराट ब्रह्म, विराट देव बनलेला आहे. हे मुद्दाम लक्षात घ्या. काव्य सोपं असलं तर त्याचा अर्थ महान असतो. हे जर आपल्या लक्षात आलं तर आपल्या जीवनाचा महान अर्थ उलगडून आपण त्या महान अर्थाप्रती आपलं जीवन समर्पित करू. आणि हाच खरा सत्संग असू शकतो. अस्तु. धन्यवाद. सुप्रभात. सुदिन.